नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सर्वटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सर्वटेक रिन्युएबल बॅक्स रुपीज 73.70 कोटी रूफटॉप सोलार प्रोजेक्ट फ्रॉम NREDCAP. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सर्वटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला आंध्र प्रदेश लिमिटेडच्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून 73.70 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कंपनी म्हणजे सर्वटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार कमिशन्स सेकंड फेज ऑफ 16 मेगावॅट इन गुजरात वाइंड प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने गुजरातमधल्या आपल्या 100 मेगावॅट वाइंड पॉवर प्रोजेक्टमधला सेकंड फेज, ज्याची कॅपॅसिटी आहे 16 मेगावॅट, त्याची सक्सेसफुल्ली कमिशनिंग केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग साइन फ्रेमवर्क ॲग्रीमेंट विथ अडानी ग्रुप फॉर रिन्युएबल एनर्जी एक्सपान्शन. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने अडानी ग्रुपसोबत फ्रेमवर्क ॲग्रीमेंट साइन केला आहे. कशासाठी? रिन्युएबल एनर्जी एक्सपान्शनसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC विन्स रुपीज 2966 कोटी नवीन नागपूर फेज 1 ऑर्डर फ्रॉम नागपूर मेट्रोपॉलिटन ऑथॉरिटी. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला नागपूर मेट्रोपॉलिटन ऑथॉरिटी कडून 2,966 कोटी रुपये म्हणजे जवळपास 3,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ऑइल इंडिया अँड टोटल एनर्जीज साइन टेक्नॉलॉजी सर्व्हिस ॲग्रीमेंट टू बूस्ट डीप वॉटर एक्सप्लोरेशन इन इंडिया. तर मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने टोटल एनर्जीज या कंपनीसोबत टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस ॲग्रीमेंट साइन केला आहे. कशासाठी? इंडियामध्ये डीप वॉटर एक्सप्लोरेशनला बूस्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ऑइल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड एक्सपांड प्रेझेन्स इन कतार विथ FAMCO पार्टनरशिप. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने FAMCO सोबत पार्टनरशिप करून कतारमध्ये आपली प्रेझेन्स एक्सपांड म्हणजे वाढवली आहे. आणि याच अपडेटमुळे अशोक लीलँड लिमिटेड ही दिग्गज कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज एम्स टू स्टार्ट प्रोडक्शन ॲट लिथियम सेल फॅसिलिटी बाय फायनान्शियल इयर 2026 एंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत आपला लिथियम आयन सेल प्रोडक्शन स्टार्ट करण्याचा. आणि मित्रांनो, कंपनी NCM बेस सिलेंड्रिकल सेल लाईनसोबत टू व्हीलर ॲप्लिकेशनला टार्गेट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T टू प्रोड्यूस BVS-10 सिंधू फॉर इंडियन आर्मी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने BAE सिस्टम्स सपोर्ट सोबत आपल्या हाजिरा फॅसिलिटी येथे इंडियन आर्मीसाठी BVS-10 सिंधू आर्म व्हेकल ही कंपनी प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे L&T लिमिटेड BAE सिस्टम्स सपोर्ट सोबत या फॅसिलिटीवर इंडियन आर्मीसाठी BVS-10 सिंधू आर्म व्हेकल प्रोड्यूस करणार आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे L&T लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की L&T फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर डिफेन्समध्ये सुद्धा आपला बिझनेस लगातार वाढवत आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस सेल्स 13% स्टेक इन AWL ॲग्री बिझनेस टू विलमार इंटरनॅशनल. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीने AWL ॲग्री बिझनेसमधली आपली 13% हिस्सेदारी सेल केली आहे. कोणाला? विलियमच्या लेन्सला. किती रुपयांमध्ये? 4,650 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो आता विलमार या कंपनीचा मेजॉरिटी ओनर बनला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी अँड SCCL साइन MOU टू जॉईंटली डेव्हलप रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? SCCL सोबत म्हणजे सिंगारेनी कॉलेरीज कंपनी लिमिटेड सोबत. कशासाठी? रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स जॉईंटली डेव्हलप करण्यासाठी हा MOU म्हणजे हा ॲग्रीमेंट साईन केला गेलेला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरचे लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितली. आणि मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.